श्री गणेश पुराण अध्याय 2. सोमकांत वनवासात निघाला. सूत सांगतात, अशा या धर्मनिष्ठ प्रजादक्ष सोमकांत राजाला अचानक पूर्वकर्माप्रमाणे भयंकर कुष्ठरोग झाला. तो कुरूप दिसू लागला. मनुष्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ त्याला व्यक्त किंवा अव्यक्त रूपाने त्याच जन्मी किंवा पुढील जन्मी मिळत असते. मनुष्याने प्रत्येक कर्म चांगले केले पाहिजे. आपल्या जीवनात सत आचार, सत्विचार व सत उच्चार ठेवले पाहिजेत. कुष्ठरोगामुळे राजाला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. त्याच्या अंगावर शते पडली. त्यातून रक्त आणि पू वाहू लागला. त्यामुळे त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. राजास वाटू लागले की आता आपल्या जीवनात रस नाही. या कुष्ठरोगामुळे त्याला जीवन नकोसे झाले. त्यामुळे एके दिवशी राजाने आपले विश्वासू प्रधान सुपुत्र व प्रियतमेस बोलावले व त्यांना आपली दुःखमय कहाणी सांगितली. सोमकांत राजा म्हणाला, मी आजपर्यंत धर्माप्रमाणे आचार विचार उच्चार केले. सर्व शत्रूंवर विजय मिळवला. खूप सत्ता संपत्ती मिळवली. पण यावेळी माझे नशीब बरोबर नाही. मला पूर्वजन्मातले कर्म भोगावे लागत आहे. माझ्या शरीराची कांती जन्मतः तेजस्वी होती. त्यामुळे जन्मदात्याने माझे नाव सोमकांत असे ठेवले. पण या महारोगामुळे माझी वाईट अवस्था झाली आहे. माझ्या शरीरास दुर्गंधी येऊ लागली आहे. त्यामुळे कोणीही माझ्याजवळ येत नाही. खरोखरच मानवी शरीर हे क्षणभंगूर आहे. केव्हा कोणता रोग या शरीरात उत्पन्न होईल हे काही सांगता येत नाही. माझ्या हातून कोणते महापाप पूर्वजन्मी घडले याची मला कल्पना नाही. या जन्मात मी सदैव सद्वर्तन केले. कोणतेही दुष्कर्म केले नाही. प्रजेवर प्रेम केले. नगरातील गोरगरिबांना अन्नदान तसेच वस्त्रदान केले. उमापतीची पूजा करण्यास मी कधीही विसरलो नाही. दर सोमवारी ओम नमः शिवाय असा 108 वेळा जप केल्याशिवाय मी तोंडात पाणीसुद्धा घेत नसे. माझ्या आयुष्यात सत्संगती लाभली. या शरीरास दुर्गंधी येत आहे याचेच मला फार वाईट वाटते. या महारोगामुळे मला हे आयुष्य नकोसे झाले आहे. लोक कुचेष्टा करतात. त्यामुळे मला लोकांपुढे जाण्यास लाज वाटते. मी आता ठरवले आहे की राजकुमार हेमकंठास राज्याभिषेक करून त्याच्याकडे संपूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी सोपवायची. नंतर मी वनवासात जाऊन परमेश्वराचे चिंतन करणार आहे. यामुळे मला दुर्लभ मिळालेला नरदेह सार्थकी लागेल. याला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. हेमकंठास राज्यकारभार चालवण्यासाठी मदत करा. राजा हे सांगताना अत्यंत उदास झाला होता. हे बोलतानाच अचानक बेशुद्ध होऊन तो कोसळला. सुधर्माच्या तोंडे पाणी पळाले. प्रधानाने ताबडतोब राजवैद्यास बोलावून आणले. त्यांनी योग्य ते उपचार केल्यानंतर राजा शुद्धीवर आला. प्रधान, हे राजन, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्हालासुद्धा आपल्याबरोबर वनात घेऊन जाण्याची इच्छा आहे. हेमकंठ प्रजादक्ष चतुर आहे. त्यामुळे त्याला आमच्या मदतीची आवश्यकता नाही. राजाची प्रियतमा सुधर्मा म्हणाली, स्वामी, मी अग्निसाक्षीने तुमच्याबरोबर विवाह केला आहे. तुम्हाला सर्वस्व अर्पण केले आहे. मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. माझे पती परमेश्वर जिथे जिथे जातील तिथे मी येणार. मला तुमच्यापासून कोणीही विभक्त करू शकत नाही. राजाने, प्रधानाने व राणीने वनवासात जाण्याची तयारी सुरू केली. आपली मातोश्री, पिताश्री वनवासात जाणार आहेत ही बातमी हेमकंठास कळली. तेव्हा त्याला फार दुःख झाले. तो आपल्या जन्मदात्यांना म्हणाला, आई बाबा, तुम्ही नसताना मी इथे राज्यकारभार कसा करू? मला तुमच्याशिवाय राज्य करण्यास आवडणार नाही. मला जन्मभर तुमच्या पवित्र चरणांची सेवा करायची आहे. त्यामुळे मी तुमच्याबरोबर वनात येणार. आपल्या सुपुत्राचे आपल्यावरील प्रेम पाहून सोमकांत राजा हेमकंठास म्हणाला, तू आमचा सुपुत्र आहेस याची आज खात्री पटली. तू प्रथमपासून आईवडिलांची आज्ञा पाळतो आहेस.
माता पित्याची आज्ञा पाळणे हा पुत्राचा धर्म आहे. यामुळे मी तुला आज्ञा देतो की प्रधानांच्या सहाय्याने व्यवस्थित उत्तमरित्या राज्यकारभार चालव. आमच्या दोघांचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. जो पित्याच्या आज्ञेचे पालन करतो, त्याचे श्राद्ध करतो व गायीला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र होय, असे शास्त्रवचन आहे. मी फक्त माझ्या जीवनसाथीच घेऊन वनात जाणार आहे. बाकी कोणीही माझ्याबरोबर येऊ नका, ही नम्र विनंती. अध्याय संपला.